महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय झालेला आहे। पाहू शकता उद्या खात्यात पैसे येणार। तर पाहू शकता मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे, त्याची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासोबतच उद्या खात्यात पैसे येणार असल्याची देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते। तर बघा उद्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहे, त्या संदर्भाची देखील माहिती पाहणार आहोत। त्यासोबतच पुढे पाहणार आहोत आपण कपात रक्कम परत। तर बघा ज्या महिलांचे पैसे जे आहे कपात झाले होते, कापण्यात आले होते, त्या महिलांची रक्कम जी आहे ती देखील आता त्या ठिकाणी परत मिळणार आहे, त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। ती संपूर्ण माहिती जी आहे ती आपण पुराव्याच्या सहित पाहणार आहोत। संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, संपूर्ण माहिती कळून जाईल। सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला पटकन लाईक करा, पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या अगदी छोट्या छोट्या बारीक अपडेट्स पण तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात। सर्वात अगोदर अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। त्यासाठी सर्व माता भगिनींनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्यावर क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून घ्या। ह्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करून टाका। तर बघा उद्या खात्यात पैसे येणार या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती आहे। सर्वात अगोदर आपण मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय काय झाला आहे ते पाहूया, त्यानंतर उद्या खात्यात पैसे येणार त्याची माहिती पाहूया। तर बघा संपूर्ण जी काही माहिती आहे ती पुराव्याच्या सहित आपण नेहमीच पाहत असतो। पुराव्याच्या सहित खरी माहिती आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला खरी माहिती दिली जात असते, त्यासाठी आपण संपूर्ण जी काही माहिती ती पुराव्याच्या सहित पाहणार आहोत। त्यासाठी पुराव्यावर जाऊया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा मुख्यमंत्र्यांचा काय मोठा निर्णय तो पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत। पुरावा बघा, लाडकी बहीण योजनेसाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय। या 14 जणांच्या खांद्यांवर महाराष्ट्राची जबाबदारी। तर बघा 14 जणांच्या खांद्यावर महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली आहे। मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय आहे। काय माहिती संपूर्ण बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे व्यापक जनसंपर्क अभियान यशस्वी करण्यासाठी शिवसेनेने विभागनिहाय 14 समन्वयकांची नियुक्ती जाहीर केली आहे। उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मुंबई आणि ठाणे, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि कोकण अशा 7 विभागात अभियान राबवले जाणार आहे। यामध्ये शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे। पुढे बघा, उत्तर महाराष्ट्राकरिता भाऊसाहेब चौधरी, राजेंद्र चौधरी, पश्चिम विदर्भासाठी संजय मोरे आणि अनिल भोर, मुंबई आणि ठाणे विभागासाठी सिद्धेश कदम, सुशीबेन सहा, नंतर पश्चिम महाराष्ट्रासाठी राहुल शेवाळे, कृष्ण हेगडे, पूर्व विदर्भात मनीषा कायंदे, किरण सोनावणे, मराठवाड्यासाठी अमय घोले, अमोल नवले आणि कोकण विभागासाठी वैभव थोरात, रुपेश पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। बघा शिवसेनेचे 1 लाख कार्यकर्ते दररोज 15 लाभार्थी कुटुंबियांना भेट देतील, तसेच आठवडाभरात 1 कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा संकल्प या अभियानात केलेला आहे। लाडकी बहीण आणि त्यांच्या कुटुंबियांना सरकारच्या 10 महत्त्वाच्या योजनांची माहिती यावेळी दिली जाणार आहे। हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। त्यानुसार 14 जणांची समन्वयक म्हणून नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। तुम्हाला नावं देखील मी दाखवलेले आहे। आता बघा उद्या तुम्हाला पैसे मिळणार त्या संदर्भाची माहिती आपण पाहूया। सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी। तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारांवर। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री 14 सप्टेंबरला सोलापुरात लाडक्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी 400 बसगाड्या। तर पाहू शकता बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 400 बसगाड्या लाडक्या बहिणींना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी या ठिकाणी असणार आहेत। यामध्ये जर आपण पुढे पाहिलं तर बघा 14 सप्टेंबरला सोलापुरामध्ये दणकेबाज कार्यक्रम जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे। पुढे बघा महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता 14 सप्टेंबरला सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे निश्चित झाले आहे। त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रसाद लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। तर बघा 14 सप्टेंबरला सोलापुरामध्ये या ठिकाणी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला जातो आहे। म्हणजेच आज जर आपण पाहिलं तर 12 तारीख आहे, 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम आहे। 14 सप्टेंबरच्या अगोदर देखील तुम्हाला पैसे पाठवले जाऊ शकतात, म्हणजेच उद्या तुम्हाला पैसे जे आहेत त्या ठिकाणी मिळू शकतात, कारण 14 सप्टेंबरला ह्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाच्या अगोदर नेहमीच पैसे आलेले आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये 17 ऑगस्टला कार्यक्रम होता, त्यावेळेस 14 ऑगस्टला तुम्हाला पैसे पाठवले गेले। दुसऱ्या टप्प्यामध्ये 31 ऑगस्टला कार्यक्रम होता, त्यावेळेस तुम्हाला 29 ऑगस्टला पैसे पाठवले गेले होते। आता हा जो काही कार्यक्रम आहे तो 14 सप्टेंबरला आहे, त्यामुळे तुम्हाला 13 सप्टेंबरपासून पैसे जे ते पाठवले जाऊ शकतात। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। उद्या तुम्हाला या ठिकाणी जे काही पैसे ते मिळू शकणार आहेत। ही जी काही संपूर्ण कार्यक्रमाची जबाबदारी आहे ती लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम असल्यामुळे 14 सप्टेंबरला हा कार्यक्रम सोलापुरामध्ये या ठिकाणी आयोजित केला जात आहे। आता आपण पुढची महत्त्वाची माहिती पाहूया। तर बघा
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणत्याही प्रकारची रक्कम कापू नये असे राज्य सरकारने बजावून देखील बँकांनी पैसे कापल्याचे समोर आलेले आहे। बघा तुमचे देखील पैसे कापलेले आहेत का सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे। त्यामुळे सरकारने आता थेट रिझर्व्ह बँकेकडेच धाव घेतली आहे। बघा रिझर्व्ह बँकेकडेच या ठिकाणी पत्राद्वारे संपर्क केला जाणार आहे आणि रिझर्व्ह बँकेलाच विनंती केली जाणार आहे महिलांचे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी परत मिळावे म्हणून। त्यामुळे पाहू शकता महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली। बघा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची जी काही बैठक आहे ती घेतली होती। त्यामध्ये बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या 2 महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। मात्र ही रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे। बघा बहुतेक बँक आहेत तुम्हाला सांगत असतील आता या ठिकाणी तुमची जी काही रक्कम आहे ती मिळत नाही, महिलांना पैसे दिले जात नाही। तुमच्यासोबत असा प्रकार होतोय का तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। तुम्हाला पैसे मिळाले असतील तर हो लिहून पाठवा। जर बँकेमधून पैसे मिळत नसतील जे काही कारण तुम्हाला दिले जात असतील ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत। पुढे बघा कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून गेले। बघा कर्जाच्या थकीत हप्ते तुमचे असतील, तुम्ही समजा गाडी घेतलेली असेल, तुमचं काही लोन वगैरे असेल, त्यामध्ये तुमचे जे काही हप्ते आहेत ते थकीत असतील, त्यामुळे तुमची ही जी काही रक्कम आहे 3000 रुपये ती त्या ठिकाणी ट्रान्सफर केली गेली असेल, वळती करून घेतलेली असेल असं तुमच्यासोबत झालं आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। असे प्रकार उघड झालेले आहेत। त्यामुळे महिला लाभार्थ्यांना योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याचे चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने बघा महिलांना हा प्रत्यक्ष लाभ जो आहे तो मिळत नसल्याचं चित्र आहे। बहुतेक महिला कमेंट बॉक्समध्ये सांगतात आम्हाला पैसे मिळाले नाही, ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी महिलांना पैसे मिळालेले नाही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते। महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्याने चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याने महिलांच्या तक्रारी ज्या आहेत त्या वाढत आहेत। तुमच्या देखील तक्रारी आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। पुढे बघा लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली होती। बघा जर आपण पाहिलं तर डॉक्टर अनुप कुमार महिला व बालविकास विभागाचे सचिव आहेत। त्यांनी सर्व बँकांना सूचना केली होती की लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी सूचना दिल्यानंतर देखील महिलांच्या अकाउंटमधून पैसे जे ते कापण्यात आलेले आहेत। तुमच्या अकाउंटमधून कापलेले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। 1000 रुपये कापलेत तर ते सांगा, 500 कापले असतील तर ते देखील सांगू शकता। काही महिलांचे 3000 देखील कापलेले आहेत। पुढे बघा तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून तशा तक्रारही आलेल्या असल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले। तर बघा महिला व बालविकास अधिकाऱ्यांपर्यंत तशा पद्धतीच्या तक्रारी आलेल्या आहेत। त्यावर आता या संदर्भात थेट RBIलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा जर आपण पाहिलं तर RBIलाच या ठिकाणी जो काही पत्र आहे ते पाठवलं जाणार आहे आणि RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाच त्या ठिकाणी विनंती केली जाणार आहे। ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे। तर पाहू शकता बघा थेट आता बँकांची बँकांची हेड बँक म्हणजेच RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेलाच या ठिकाणी पत्र पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यांचे पैसे कापले गेलेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे। त्यामुळे ज्या काही महिला आहेत ज्या महिलांचे पैसे कापले गेले असतील त्या महिलांना पैसे आता या ठिकाणी परत मिळू शकणार आहेत। तक्रारी ज्या आहेत त्या महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या आणि त्यांनी त्या बैठकीमध्ये सांगितल्यामुळे तुम्हाला जे काही तुमचे पैसे कापले गेलेले आहेत ते तुम्हाला परत मिळण्यासाठीची विनंती या ठिकाणी केली जाणार आहे। त्यासाठी RBIलाच पत्र पाठवलं जाणार आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पत्र पाठवलं जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर तुमचे पैसे कापले गेले असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती। सर्व महिलांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। लाडकी बहीण योजनेच्या छोट्या बारीक अपडेट्स आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळत असतात। लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूयात। तोपर्यंत धन्यवाद।